त्यांचा जे काही परत आणण्याचा दर आहे हा वर्षाचा 86%, गेलेले 86% परत येतात आणि पुढच्या वर्षात अजून त्यातले 10% परत येतात, म्हणजे सापडतात. एका वर्षात 86% सापडतात आणि असं करता करता 98% आपण पोहोचतो. कुठे कमी अधिक होतो पण 90% आपण जातो की जे परत येतात. म्हणजे एक तर आपण त्यांना शोधतो किंवा ते परत येतात किंवा त्यांची भांडणं त्या ठिकाणी संपतात. आणि म्हणून आपण जर, कारण आता मुंबईची चर्चा फार मोठ्या प्रमाणात झाली आणि म्हणून मुंबईमध्ये तर आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये तर हा परत आणण्याचा दर जो आहे हा 99% मुंबईमध्ये. आपण जर विचार केला 2022 सालचा तर 2022 मध्ये त्या ठिकाणी एकूण जे काही अशा केसेस, फौजदारी गुन्हे किडनॅपिंगचे किंवा निघून गेल्याचे झाले त्यात 1892 पैकी 1870 परत आले, म्हणजे 99% हा रेट आहे. किंवा 23 मध्ये आपण बघितलं तर 1257 पैकी 1887 त्या ठिकाणी परत आले, परत 98.5% रेट आहे. 2024 मध्ये 1999 पैकी 1973 आपण परत आणू शकलो, म्हणजे परत 99% रेट आहे. त्यामुळे अनेक वेळा काय होतं, स्टॅटिस्टिक्स कसं मिसलिडिंग असतं की आपल्याला असं वाटतं की बाबा मुंबईमध्ये वर्षाला 1900 लोक किडनॅप होत आहेत, मग त्याचं आपण प्रति दिवशी काढतो, मग त्याचं प्रति तासाला आपण काढतो आणि मग आपण त्या ठिकाणी सांगतो रोज इतके बालक किडनॅप होत आहेत, रोज इतक्या महिला किडनॅप होत आहेत. त्यामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था बाकी नाही, वर्षभराने पोलीस त्यांना परत आणतायत हे मात्र कोणीच सांगत नाही. त्याच्यामुळे मुंबई ही सुरक्षित आहे. मुंबईत नोन अशा प्रकारच्या कुठल्या गँग्स नाहीत, पण काही असल्या तरी त्या जेरबंद आपण करतो. आणि अशा प्रकारे हे जे काही हरवलेले किंवा किडनॅप झालेले आहेत त्यांना परत आणण्याचं काम देखील पोलिसांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. हे होत असताना मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपण मोठ्या प्रमाणात पोलीस भरती या महाराष्ट्रामध्ये केलेली आहे. गेल्या 10 वर्षात, मी गृहमंत्री जास्तीत जास्त काळ होतो म्हणून सांगतो, केलेली पोलीस भरती 88,633 आहे आणि गेल्या 3 वर्षात केलेली पोलीस भरती ही 51,207 आहे आणि आता पुन्हा 25,000 पोलीस भरती ही महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे. त्यामुळे एक प्रकारचा पोलीस भरतीचा रेकॉर्ड हा महाराष्ट्रामध्ये आपण त्या ठिकाणी तयार केलेला आहे. प्रतिबंधात्मक कारवाई मोठ्या प्रमाणात आपण वाढवली आहे, त्याची आता आकडेवारी देऊन आपल्याला मी सांगणार नाही. नवीन फौजदारी कायद्यांच्या संदर्भातही मी आपल्याला सांगितलं आहे, उशीर झाल्यामुळे त्याही संदर्भात आपला जास्त वेळ मी घेत नाही. पण अनेक वेळा आपल्या चर्चेमध्ये नेहमीच नागपूरचं नाव आल्याशिवाय आपल्याला चर्चेला काही तडका येत नाही, सावजी होत नाही तो. त्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो की नागपूर शहरामध्ये ऑक्टोबर 2024च्या तुलनेत ऑक्टोबर 2025 मध्ये एकूण 901 गुन्हे कमी झाले आहेत. गुणात्मक बदल आहे. आणि यामध्ये हा बावनकुळेंचीच आहे, तेच लक्ष देतात, मी देतच नाही. मी मुंबईत असतो, ते नागपुरात ते असतात. याच्यातही प्रमुख शीर्षक जे आहेत, खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत, बलात्कार, चोरी, जबरी चोरी, दरोडा, या प्रत्येक शीर्षामध्ये गुन्हे कमी झालेले आहेत, नागपुरात गुन्हे वाढलेले नाहीत. आणि मग काय काय कारवाई केली आहे ते आता सांगून आपला वेळ घेत नाही, भरपूर कारवाई झालेली आहे, त्यामुळे त्या संदर्भात जास्त वेळ घेत नाही. यासोबत खरं म्हणजे सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात देखील आपल्याकडे एक महत्त्वाचं सगळ्या चर्चा येतात. आता खूप चांगल्या पद्धतीनं आपण सायबर गुन्ह्यांमध्ये महासायबर अशा पद्धतीनं आपलं एक नेटवर्क तयार केलेलं आहे. हे जे आपलं हेडक्वार्टर आहे महासायबर, हे देशातलं सगळ्यात आधुनिक हेडक्वार्टर आहे. आता जवळपास 4-5 राज्यांनी आपल्याला विनंती केली, आपण त्याला कॉर्पोरेशनमध्ये परिवर्तित केलं आहे, कारण आपण एवढी कॅपॅबिलिटी उभी केली तर त्याचा फायदाही झाला पाहिजे. आता 3-4-5 राज्यांनी आपल्याकडे येऊन ते पाहून गेले, त्यातले 3 राज्य तर नक्कीच आपल्याला त्यांच्याकडे तसं महासायबर उभं करण्याचं काम देत आहेत. आणि
2 देश हे आता आपल्याला ते काम देतात महासायबरला की तशा प्रकारचं सायबर हेडक्वार्टर आपण त्यांच्याकडेही जाऊन उभं करावं. त्यातलं आज रात्री 8:30 वाजता एका देशासोबत कदाचित आमचा अंतिम करार होईल. आणि या माध्यमातून आता आपल्याकडे केपेबिलिटी आहे. आपण पूर्वी ज्या गोष्टींकरता केंद्र सरकारकडे पाहायचो त्या सगळे आता आपण त्या ठिकाणी केपेबिलिटी वापरू शकतो. गोल्डन अवरमध्ये लोकांचे जाणारे पैसे आपण थांबवू शकतो. मोठ्या प्रमाणात आपल्याकडे हे फेक कॉल सेंटर्स असतील, मोठ्या प्रमाणात सायबर फ्रॉड्स असतील, डिजिटल अरेस्ट असेल, या सगळ्या गुन्ह्यांमध्ये आपण लोकांना वाचवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की अनेक मुली ज्या सेक्स्टॉर्शनच्या बळी पडल्या होत्या आणि आत्महत्येच्या विचारात होत्या अशांना वाचवण्याचं काम या आपल्या सायबर युनिटच्या माध्यमातून झालंय. 100 पेक्षा जास्त लोक असे आहेत की आपल्या सगळ्या जे काही सोशल मीडिया चालतो या सोशल मीडियामध्ये असं लक्षात आलं की आत्महत्या करण्याची त्यांनी काही म्हणजे संकल्पना बोलून दाखवली आहे किंवा निराशा दिसते आहे. त्यांना स्वतः हुडकून आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचं काम हे आपल्या महासायबरच्या माध्यमातून आपण केलेलं आहे. आणि आज आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात त्याची व्यवस्था आहे. अंमली पदार्थ हा आज आपल्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थाच्या संदर्भात एक 0 टॉलरन्सची आपण भूमिका घेतली आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.